नमस्कार मंडळी, गावाकडे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, गेल्या सोमवारी ठीक रात्री 9 वाजता आपण लाईव्ह आलो होतो आणि दर सोमवारी संध्याकाळी रात्रीचं आम्ही 9 वाजता लाईव्ह असतोय. तर त्या लाईव्हमध्ये का नाही बऱ्याच जणांनी सुचवलं होतं की दादा वहिनी आमरसपुरीचं एकदा बेत बनवा. म्हणून मंडळी का नाही आज आपला आमरसपुरीचा बेत असणार आहे. त्यामुळे कारभाराने का नाही चांगलं केशर आंबा वगैरे घेतलेला आहे आणि एकदम झटकीपट आमरसपुरी आणि मस्त बटाट्याची भाजी असणार आहे. कसं म्हणतेस कारभारने? होय. हा, आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक सोमवारी रात्री 9 वाजता आपण लाईव्ह येत असतोय. तुम्ही सुद्धा नक्की या. चला आता करूयात सुरुवात या रेसिपीला. तर आता आपण पुरीसाठी तर इकडे पीठ मळून घेतलेलेच आहे. तर आता आपण पहिल्यांदा आहे ना आपण आमरस करून घेऊया. त्यासाठी आपण इकडे केशर आंबा घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. भारी आंबा आहे ते. होय, नाही आणि झाडात पिकलेलंच आहे आंबा आहे. झाडावर पिकलेला आंबा आहे. हो, त्यामुळं गुळमाट असणार. आणि रंग पण बघा की एकदम नैसर्गिक रंग आहे. हो, असं पाहिजे. बघा आता आपण इथं चाळणी घेतलेली आहे. चाळणीने चांगलं असं आपण हे सगळं आंबा आहे ना असं आपल्याला हे खिसून घ्यायचं. म्हणजे एकसारखंच आहे ना आपलं आमरस तयार होते. चाळणीमध्ये असं काढून घेतल्यावर आणि पटकन पडते. पूर्ण आहे ना पिकलेले आहे, त्यामुळं मस्त गोडसर तर आहेतच आंबा. त्यामुळं पुरी आमरस केलं ना मस्त लागतो. पुरी आमरस बनवा, पुरणपोळी, पुरी आणि चपाती आमरस केलं तरी पण चवीला खूप छान लागतो. बघा ह्या पद्धतीनं सगळं आपल्याला ह्याचा रस काढून घ्यायचं. बघा आता आपण इकडे दुसरा आंबा सुद्धा घेतलेले आहे. तर आपण ह्या पद्धतीनं चांगलं असं सगळ्यातला रस काढून घ्यायचं. पूर्णपणे रस निघतोय, जरा सुद्धा काय राहत नाही. गाभा बघू शकता. बघा आता आपण चाळणीने खिसून घेतल्यामुळे ना बघा मस्त आहे ना असं एकसारखंच पडलेले आहे बारीक असं. आणि ह्यामध्ये आपण घालूया साखर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला. हे आंबा तर गोड आहेतच, पण तुम्ही थोडंसं साखर घातलेले आहे. आणि इकडं आपण एलदोड घेतलेले आहे, एलदोड घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. आणि आपण ह्यामध्ये थोडंसं नंतर आहे ना तूप पण घालणार आहोत. आणि पूर्ण असं साखर विरघळायला पाहिजे, त्यासाठी आपण इकडे हे आता आमरस आहे ना आपण बाजूला ठेवूया. तर आता आमरस तर तयार झालेलेच आहे. आणि इकडे आपण चुलीवरती आहे ना तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे कढईमध्ये. तर इकडे आपण पोळपाट लाटणे घेतलेले आहे. तर आपण इकडे चांगलंसं पीठ आहे ना भिजून घेतलं होतं ना, चांगलंसं मळून घेतलं होतं. तर आपण अजून एकदा आपण हे मळून घेऊया चांगलं. बघा असं मऊसूद झालेलं आहे. आणि आपल्याला पुरीसाठी आहे ना घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीनं. आणि आता आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया. आपल्याला पुरी जास्त जाड करायची असेल तर जास्त पण करू शकताय. अगोदर सगळं आपण असं तोडून घेऊया पीठ. बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळं इथं पीठ आहे ना घेतलेले आहे. तर आपण ह्याचं सगळं गोळा तयार करून घेऊया. म्हणजे एकसारखंच आहे ना आपल्याला पटापट लागता येतो, त्यामुळे असं आपण गोळा करून घ्यायचं. हे बघा आता आपण सगळं गोळा तयार करून घेतलेले आहे. आणि इकडं थोडंसं आपण पीठ घेतलेलं आहे. तर आपण सगळीकडे पीठ लावून घेऊया. दोन्ही बाजून आता आपण हे चांगलं असं लाटून घेऊया. एकसारखंच आहे ना आपल्याला सगळीकडे असं लाटून घ्यायचं. एका साईडनं पातळ आणि एका साईडनं जाड नको आहे, म्हणजे चांगलं असं फुगणार नाही. त्यामुळे आपल्याला एकसारखंच आहे ना लाटून घ्यायचं. हे बघा आता ह्या पद्धतीने ना मी तर लाटून घेतलेले आहे. मस्त गोल आकार लाटलेले आहे. तर आपण इकडे प्लेटमध्ये घेऊया आणि एकदमच आपल्याला तळून घ्यायचं आहे. एक 7-8 झाले की मग तळून घ्यायचं. तर आपण एवढं गोळा केलं नाही एवढं आपण लाटून घेते, मगच आपण हे तळून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला चांगलं असं आहे असं लाटून घ्यायचं. हे बघा आता आपण इकडे लाटून घेतलेले आहे. आणि इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. आता आपण आहे ना एक आपण तेलामध्ये सोडूया. आता तेलामध्ये सोडते आणि चांगलं असं आपण आहे ना हे पुरी तळून घेऊया. सगळी बाजून आहे ना चांगलं असं तळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊया.
बघा मस्त आहे ना, सगळी बाजून टम्म असं फुगलेले आहे पुरी. तर आपल्याला चांगलं असं आहे ना हे तळून घ्यायचं. दोन्ही बाजून आहे ना मस्त तळून घ्यायचं, म्हणजे आमरस बरोबर खायला मस्त लागतो. बघू शकता दोन्ही बाजून आता चांगलं असं तळलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर ताटामध्ये काढून घेते आणि दुसरं आपण पुरी आहे ना तेलामध्ये सोडूया. सुद्धा पलटी करून घेते आणि चांगलं असं आपण हे तळून घेऊया. आणि जास्त वेळ लागत नाही, काय नाही तळायला, पटकन तळला जातो. बघू शकता. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि मस्त असं कुरकुरीतून बघा कडक झालेले आहे. तर हे बघा आता आपण मस्त आहे ना आमरस पुरी तर तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ताट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इकडे ताट घेतलेले आहे. तर इकडे बघा आपण वाटीमध्ये आहे ना आमरस घेतलेले आहे. आमरसमध्ये ना थोडंसं आपण तूप घालूया, मस्त खायला पण चविष्ट लागतो. त्यामुळे मी इथं थोडंसं आहे ना तूप सोडते. मस्त तूप सर सोडलेले आहे. आणि इकडे आपण बटाट्याची भाजी सुद्धा तयार करून घेतलेली आहे. तर आपण इकडं बटाट्याची भाजी घेऊया आणि कमी साहित्यात हे झटपट आपण हे बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि मस्त लागतो. आणि इकडे आपण घेतलेले आहे मसाले भात सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहे, ते घेऊयात. इकडे बघा आपण आता टम्म फुगलेल्या पुरी पण आहे. आता आपण इकडे ताटामध्ये पुरी घेऊया. बघा आता मस्त ताट तर तयार झालेलेच आहे. तर आता आपण तुमच्या दादांना खायला देऊयात. तर ह्या घ्या हो. आणि कसं झाले बघा सगळं, दिसायला तर जबरदस्त दिसायला, काही विषयच नाही. होय. आणि पुरी मंडळी का नाही असं काय फुगलंय बा, माझ्यापेक्षा मोठं दिसाले. मस्त झाले तर पुऱ्या, होय आहे की नाही. हो आता करूयात चालू हो कारभार नाही. हो तुम्ही ये की. नाही तुम्ही घ्या, कसं झाले सांगा. हा हो अजून पोर वगैरे येणार आहेत, त्यावेळी मी घेतो. चालतंय. हो. चला मंडळी या मस्त आमरस पुरीचा आस्वाद घेऊया. झाले का चांगला आमरस. एक नंबर. हो आणि आता सीझन चालू आहे आंब्याचा, त्यामुळे तुम्ही पण करून खावा. मंडळ नाद खुळा झालोय का, हो तूप घातल्यामुळे चव छान आले का. होय. हे पुरी घ्या हो. घ्या आणि सावकाश घ्या. आणि तर तुमच्या दादांना तर सगळं आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर तुमच्या दादांना तर सगळे पदार्थ आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि दर सोमवारी आहे ना आपण रात्री 9 वाजता लाईव्ह येतोय. तुम्ही पण आमच्या बरोबर आहे ना संवाद साधण्यासाठी आहे ना आमच्या बरोबर लाईव्ह या. आणि लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.